नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? चला तर मग आज बघूया मी कशा पद्धतीने लाल भाजी बनवते। ही भाजी दिसायला मात्र भरपूर दिसते, पण शिजल्यावर मात्र थोडीशी होते। आधी तर मी भरपूर असा लसूण घेतला आहे, तो थोडा खलबत्त्यात चेचून घेतला। मग गॅसवर भांडं ठेवून त्यात तेल घातलं। तेल गरम झाल्याबरोबर लसूण ॲड केला, थोडं लालसर केला आणि लाल भाजी घातली। लाल भाजी मी नीट करून 2-3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि भाजी ॲड केल्यानंतर त्यावर प्लेट ठेवून दिली 5 मिनिटांसाठी आणि छान अशी भाजी परतून घेतली। त्यानंतर हळद आणि मीठ टाकली, तेही छान असं परतून घेतलं आणि परत प्लेट ठेवून दिली। या भाजीत ना वरून पाणी घालायची काही गरज नाही, कारण आपण मीठही टाकलेलं आहे आणि भाजीचं सुद्धा पाणी होतं। बघू शकता तुम्ही किती पाणी झालंय। आणि लास्टला तिखट टाकायचं, कारण दिसताना भरपूर दिसते ही भाजी, शिजून मात्र थोडीशी होते, त्यासाठी तिखट लास्टला टाकायचं। मग नंतर थोडं तिखट शिजू द्यायचं आणि आपली लाल भाजी रेडी झाली। त्याचबरोबर मी एका साईडला भाकरी सुद्धा बनवल्या, बघू शकता टमाच्या फुगलेल्या भाकरी सुद्धा रेडी झाल्या। मग मम्मीने भरपूर अशी गजरी दिली होती, ती खराब होऊ नये म्हणून लगेच स्वच्छ धुवून कट करून किसायला घेतली आणि मस्त असा हलवा सुद्धा बनवला। दुपारी आरवचं कपाट आवरायला घेतलं। स्कूलमधून आणताना पाहिजे तसं घेऊन सगळे कपडे विस्कटून टाकतो, त्यामुळे त्याचे नीट ठेवून दिले कपडे। आणि मुलं कशी मोठी होतात हे सुद्धा समजत नाही, कारण यातले अर्धे कपडे छोटे होत होते, ते सुद्धा बाजूला काढले। मग थोडं रेस्ट केलं आणि गाजराचा हलवाही एन्जॉय केला। मग बघता बघता इव्हनिंग झाली। बाळ सुद्धा शेजारी गेलं होतं, म्हटलं लगेच स्वयंपाक करून घ्यावा रात्रीसाठी। आमच्या इथं मंदिर आहे ना, तिथं पुलावा देतात प्रसाद म्हणून, त्याच पद्धतीने मी आज पुलाव बनवला होता। त्यामध्ये बटाटा, गाजर, फ्लावर या सर्व भाज्या घालून मस्त असा पुलावा बनवला। त्याबरोबर वरण, कोशिंबीरही बनवली आणि जेवण वगैरे करून घेतलं आणि दिवस असा संपवला। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। बाय बाय।